नमस्कार. शांती ब्रह्म ही सौ लीला गोळे लिखित श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 28व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. आज काकड आरतीच्या वेळी महाराजांचे मन चलबिचल झालेले दिसत होते. देवाचे सारे उपचार करताना ते अस्थिर दिसत होते. उद्धवाने स्मरण दिले, महाराज, देवाला लोणी साखर द्यायची राहिली. एकनाथांनी सावरल्यासारखे करून विजयी पांडुरंगाच्या मुखाला लोण्याचा गोळा लावला. काकडा लावून मग आरती झाली. एकनाथ उद्धवाला म्हणाले, आज फाल्गुन वद्य षष्ठी. आज आपल्याकडे मोठा उत्सव साजरा करायचा. उत्सव कशासाठी? आज काय विशेष आहे? उद्धव म्हणाला. धोतर कनवटीला घट्ट करीत नाथ म्हणाले, आज आमच्या सद्गुरूचा जन्मदिवस आहे, पण दरवर्षी आपण उत्सव साजरा करत नाही. नाथ डावा हात मस्तकावरून फिरवीत सावकाशपणे म्हणाले, उद्धवा, आजच्या तिथीला एक विशेष घटना घडली आहे. तू हवं तर हा योगायोग म्हण. महाराज, कोणती घटना आणि त्यासाठी उत्सव? नाथ डोळे मिटून शांतपणे व स्वंत स्वरात म्हणाले, आज माझे सद्गुरू निजधामाला गेले. ते चिरसमाधीस्थ झाले आहेत. उद्धव गडबडला आणि म्हणाला, आपणाला हे कसे कळले? देवगिरीहून काही निरोप समाचार आला का? निरोप येण्याची गरज नाही. मला ठाईच बसून त्याचे ज्ञान झाले. मनबुद्धीचे एकरूपत्व असले की बसल्या जागी आपोआप संवेदना रूपाने सारी काही समजते. आज अमाप अन्नदान होऊ दे, भजन कीर्तनाचा जल्लोष उडू दे. शिवाय आज दान दक्षिणेत कमतरता पडता कामा नये. काय समजलास? आपल्या सद्गुरूचा मृत्यूनाथ किती स्थिर मनाने सांगत आहेत. मनाची चलबिचल नाही, डोळ्यात आसू नाहीत की स्वरात कंप नाही, खेदाचा शब्द नाही की साधा सुस्कारा नाही. केवढे हे मनोधैर्य, केवढे हे मनस सामर्थ्य. जीवाच्या पाठीमागे लागलेले जन्म आणि मरण याचा पूर्ण उलगडा एकनाथांना केव्हाच झाला होता. नयनन छिन्नंती शस्त्राणी हे आत्म्याचे स्वरूप त्यांना ज्ञात होते. जो जन्माला येत नाही तो मरेल कसा? हा फक्त मायेचा खेळ आहे. उपजे ते नाशे, तेची पुनरपी दिसे. हे अव्याहत फिरणारे घटिका यंत्र. तेव्हा या स्थित्यंतराबद्दल दुःख कशासाठी? उत्सवाची गर्दी घरात पोचतात सर्वजण उत्सवाच्या तयारीला सज्ज झाले. कोठारातले धान्य मुतपाक खाण्यात आणले गेले. उद्धव एकनाथांना म्हणाला, महाराज, कोठारात धान्य भरपूर आहे, पण आपण म्हणता की दानदक्षिणा द्यायची आहे. त्याच्यासाठी रोख रक्कम म्हणजे रक्कम अपुरी आहे का? तुटवडा आहे का? थोडं थांबवून विचारपूर्वक ते म्हणाले, असं कधी झालं नाही. ईश्वर इच्छा. ठीक आहे उद्धवा, ही सुद्धा कसोटीच असेल. आज गुरुरायाच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीही अडचण येऊ द्यायची नाही. आपल्या पैठणच्या सावकाराकडून 700 रुपये आण आणि त्यासाठी कर्ज रोखा लिहून दे. एवढे पुरतील ना? उद्धव हो म्हणाला. त्याने कर्ज रोखा देऊन रक्कम आणली व तो तयारीला लागला. टाळकरी मंडळी आली. प्रथम विजयी पांडुरंगापुढे पंचपदी होऊन भजन झाले व मग सर्वजण दिंडी घेऊन गोदातीरी आले. तिथे नामगजर केला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. सद्गुरू समर्थ जनार्दन स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा नामगजर जणू आभाळाला भिडला व मग भजन रंग रंगू लागला. मध्यान्हीला मुक्तद्वार भोजन झाले. सद्गुरूचे स्मरण करून एकनाथांनी याचकांना दाने दिली, दक्षिणा वाटली. सामान्य लोकांना कळेना की आज देऊळवाड्यावर उत्सव कसला आहे. चला, भोजन मिळत आहे वर दक्षिणाही मिळते आहे, तेव्हा बाकीच्या चौकशा कशाला? असे म्हणून पंचक्रोशीतल्या लोकांसह पैठणकरांनी वाड्यावर गर्दी केली. आश्चर्य हे की कुणीही विनमुख परत गेला नाही. जो तो तोंड भरून आशीर्वाद देत संतुष्ट मनाने परतला. रात्रीचे कीर्तन विविध भावभावनांनी रंगले. कर्मणा जायते जंतुः कर्मण्यैव विलीयते. सुखम दुःखम भयं क्षेमम कर्मण्यैवाभिपद्यते. हा भागवतातला श्लोक त्यांनी विवरणाला घेतला. जन्ममृत्यूच्या कल्पनेचा सारासार विचार सांगितला. जीवनात सुख, दुःख, भय, अगर सुरक्षितता ही आपल्या पूर्वकर्मानुसारच प्राप्त होते हे सोदाहरण सांगितले. सद्गुरूंची योग्यता व जीवनात सद्गुरूंची आवश्यकता काय
याचे निराकरण केले. कीर्तन अत्यंत संस्मरणीय झाले व आता प्रतिवर्षी ह्या तिथीला उत्सव साजरा करायचा असा संकल्प त्यांनी जाहीर केला. अंथरुणाला पाठ लागल्यावर मात्र स्वामींच्या स्मरणाने त्यांना रडू कोसळले. कितीही आवर घातला तरी अश्रुधारा थांबेनात. डोक्यावरून पांघरून घेऊन ते आतल्या आत स्फुंदू लागले. गुरुराया, तुझे अंतःकरण किती रे कनवाळू. शेवटी हा देह सोडता सोडता सुद्धा तुझे माझ्यावरचे लक्ष ढळले नाही. तू त्या मुलाच्या मनात शिरून मार्गदर्शन केलेस. केवढी शिष्याबद्दल आस्था. मला आता आपल्या पार्थिव देहाचे दर्शन घडणार नाही व सेवाही करता येणार नाही. मनाची कितीही समजूत घातली तरी स्नेहतंतू तुटत नाहीत रे. ते फार अवघड आहे. ते केवळ अशक्य कोटीतले आहे. मागे एकदा ज्ञानेश्वराच्या समाधीचा प्रसंग आपण वर्णन करून सांगत होतात तेव्हा आपण म्हणालात की निवृत्तीनाथांसारखा थोर संत पुरुष, साक्षात ज्ञानेश्वरांचा सद्गुरू आणि गहिनीनाथांचा शिष्य, आध्यात्मिक ज्ञानाचा गड्डा, पण त्यालासुद्धा आपल्या धाकट्या भावाचा वियोग सहन झाला नाही. गवत रानोमाळ उडावं, अगर बांधलेला पाठ फुटून पाणी सैरावेरा धावावं, तसे त्याचे मन भिरभिरले. निवृत्तीनाथांच्या मनावरचा ताबा सुटला व ते सैरभैर झाले आणि त्यांना अश्रू आवरेनात. गुरुदेवा, मी तर त्या निवृत्तीनाथांपेक्षा किती लहान. मग मला जर माझे मन आवरत नसेल तर काय नवल. आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्याचमुळे. तुम्ही प्रकाशदान केलेत म्हणून या अज्ञानी जीवाला जीवनपद सापडला. हे उपकार अनेक जन्म घेतले तरी फेटतील का. उत्तर रात्र संपायची वेळ आली तरी एकनाथांना शोक आवरेना, झोप येईना. मध्येच गिरिजाबाई जाग्या झाल्या. त्यांच्या लक्षात आले की इकडे अजून झोप आली नाही. सारखीच चुळबुळ चालली आहे व कुशी बदलणं चाललं आहे. त्यांनी उठून समईची वाद सारखी केली. मंचकाजवळ येऊन पतीच्या कपाळावर हात ठेवून विचारलं, अजून झोप आली नाही का. नाथांनी डोळे उघडले. समईच्या प्रकाशात गिरिजाबाईंचा सात्विक चेहरा मोठा लोभस दिसत होता. झोपताना खोपा सोडला होता, त्यामुळे नागवेणी पाठीवर रुळत होती. केस किंचित विस्कटले होते व त्यांचे भावूक पण झोपेने जडावलेले डोळे काळजीग्रस्त दिसत होते. गिरिजाबाई म्हणाल्या, आज आपल्याला फार दगदग झाली आहे. आता जरा स्वतःच्या वयाकडे लक्ष द्यावे. आपल्या मनाचा उत्साह तरुणासारखा असला तरी त्याला शरीराने साथ द्यायला नको का. मी तळपायांना तूप चोळून देते म्हणजे झोप येईल. नाथ चटकन अंथरुणात उठून बसले. पत्नीचे हात हातात घेऊन म्हणाले, अगं, तू मला दगदग झाली म्हणतेस, पण तू तरी काय दिवसभर बसून का राहिली आहेस. तू सुद्धा नाही का दमलीस. इश्श, अहो बायका राब राब राबायच्या, त्यात काय नवल. त्यांना काय मखर घालून बसवून का ठेवायच्या आहेत. पण पुरुषांची गोष्टच वेगळी. आपल्याला आज झोप का बरं नाही आली. त्यांच्या स्वरात काळजी होती. नाथांनी आपल्या हातांनी ओंजळ चेहऱ्यावर धरली व त्यांच्या स्वतःच्या नकळत ते स्फुंदू लागले. गिरिजा, मी आज पोरका झालो ग. पतीची ही विव्हळ अवस्था पाहून गिरिजाबाईंचे मन कळवळले. पतीचे हे असे स्वरूप त्या प्रथमच पाहत होत्या. आज या वासराची माऊली निजधामाला गेली होती. आई विना हे लेकरू पोरके झाले होते. त्याची तळमळ विलक्षण असह्य करणारी होती. गेली कित्येक वर्षे त्यांचा हरी घरातून गेल्यापासून त्या ह्या अशा विलक्षण विव्हळ अवस्थेतच काळकंठित होत्या. वर संथ राहण्याचा प्रयत्न केला तरी पुत्रस्मरणाने अंतर्यामी खळबळ माजायची. ह्या माऊलीची अवस्था केविलवाणी व्हायची. त्यांना असह्य विरहवेदना सोसाव्या लागायच्या व काळजीने काळीज पोखरून निघायचे. आज त्यांना स्वतःच्या मनाची अवस्था पतीच्या ठायी दिसत होती. नाथ पुन्हा पलंगावर आडवे झाले, पण त्यांच्या मनाची बेचैनी कमी झाली नाही. गिरिजाबाईंना आठवलं, हरी येथून गेला तेव्हा मला शोक आवरणं कठीण झालं. मी सारखी खिन्न होते तेव्हा इकडून अभंग म्हणणं व्हायचं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. त्या झटकन नाथांच्या उशागती जाऊन उभ्या राहिल्या व हळुवार हाताने त्यांना थोपटत गुणगुणू लागल्या, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. किन्नरा पण सुरेल स्वर नादब्रह्माच्या रूपाने गिरिजाबाईंच्या मुखातून स्रवू लागला. रात्रीची शांत वेळ, समईचा शीतल उजेड आणि नादब्रह्माची आवर्तने या त्रयीचा जणू नाथांच्या मनावर परिणाम झाला की काय न कळे, पण जादूची कांडी फिरवल्यासारखी त्यांना झोप लागली, गाढ झोप लागली.
कितीतरी वेळ पत्नीच्या तळहाताचा स्पर्श त्यांच्या कपाळावर तसाच राहिला होता. तो स्पर्शही परिणामकारी ठरला असावा. गिरिजाबाईंनी हळुवारपणे नाथांच्या अंगावर पांघरून घातले. स्वामींच्या निर्वाणाला 15 दिवस झाले. महिना उलटला. ₹700चे कर्ज माथ्यावर होते, ते फिटणार कसे? उद्धवाला सारखी काळजी वाटत होती. जेव्हा 2-3 महिने उलटले तेव्हा मात्र उद्धवाला वाटले, सारा जमा खर्च मी पाहतो. कर्जफेडीसाठी एवढी मोठी रक्कम कशी उभी करायची हे एकदा एकनाथ महाराजांच्या कानावर घालावे व विचारावे. पुन्हा त्याला वाटले, महाराजांना मी कशाला सांगायला हवे? त्यांनी काहीतरी सोय केलीच असेल की, किंवा काहीतरी योजना त्यांच्या मनात असेलच की. होता होता कर्ज रोख्याची मुदत संपली. सावकाराने एकदा उद्धवाजवळ रकमेची मागणी केली. उद्धव म्हणाला, अद्याप पैशाची व्यवस्था झालेली दिसत नाही. रक्कम हातात आली की ताबडतोब आणून देतो. नाथ प्रतिष्ठित नागरिक होते. सावकाराला एकनाथांजवळ पैसे मागणं अवघड वाटत होतं, म्हणून तो उद्धवाला तगादा लावत होता. पण प्रत्येक वेळी उद्धव नकार घंटा वाजवित होता. एकदा सावकार चिडून म्हणाला, तुमच्याकडे अन्न संतर्पणाला पैसे आहेत आणि कर्जफेडीसाठी पैसे नाहीत का? ते काही नाही, मी आता नाथ महाराजांशीच प्रत्यक्ष बोलतो, त्याखेरीज इलाज नाही. सावकार तडक देऊळवाड्यात आला. त्यावेळी नाथ ज्ञानेश्वरीच्या पोथ्यांची जुळवाजुळव करत होते. काही धूळमय पोथ्यांची बाडं सोडून धूळ झटकत होते. सावकार आल्या आल्या तणतणू लागला. नाथ शांतपणे म्हणाले, काय झालं सावकार? आधी खाली बसा, गूळ खा, पाणी प्या. आपण असे संतापलात का? संतापू नको तर काय करू? अहो, तुमचा तो उद्धव कर्जफेडीचा 1 पैसा द्यायला तयार नाही. माझ्याकडून मात्र 1 रकमी 700 रुपये घेऊन गेला. माझ्याकडे काय झाडाला पैसे लागतात? तो पुढे हातवारे करीत म्हणाला, नाथ बोलू नये, पण आपणच बोलायची वेळ आणली आहे. या वर्षभरात आपण कुठले उत्सव केले नाहीत, कुठले सणसमारंभ केले नाहीत. आपल्याजवळ फक्त कर्जफेडीसाठी पैसे नाहीत का? मी काय आपणाजवळ दान मागत नाही, माझेच पैसे मागतो आहे, समजलात? सावकाराचा आवाज प्रत्येक वाक्यागणित चढत होता. अद्याप नाथ शांतच होते. त्यामुळे तो जास्तच संतापला व म्हणू लागला, जणू काही मी आपल्यापाशी भीक मागतो आहे, असेच आपण वागत आहात. वा रे वा, माझेच पैसे आणि मलाच हेलपाटे, हा कुठला न्याय? हे बघा महाराज, आता निर्वाणीचा उपाय म्हणून मी तुम्हाला शपथ घालतो की माझ्या पैशाची पै परतफेड झाल्याखेरीज आपण अन्न ग्रहण करू नये. तुम्हाला या विजयी पांडुरंगाची शपथ आहे. नाथांनी ती शपथ मोठ्या आनंदाने स्वीकारली. मनात म्हणाले, बरे झाले, देवानेच मला शिक्षा केली. एवढा उत्सव केला आणि ज्या पैशावर केला त्याचेच विस्मरण झाले. हा काही व्यवहार नाही. या सावकाराच्या मुखाने मला माझ्या सद्गुरूनेच ईश्वराची शपथ घातली आहे. एकनाथ जेवले नाहीत म्हणून गिरिजाबाईंनीही अन्नग्रहण केले नाही. उद्धव तरी कसा जेवणार? दिवस संपून मध्यरात्र झाली. तिघांना कडकडीत उपास घडला तरी त्यांच्या चेहऱ्यावरची शांती ढळली नव्हती की कोणी श्वास निश्वास टाकले नव्हते. तृप्त असल्यासारखे ते आपापल्या अंथरुणावर पडले होते. नाथांना वाटत होते, काहीही करून सावकाराचे कर्ज फेडलेच पाहिजे. पण आज एवढी रक्कम आणणार कुठून? घरात जरी दागदागिने असले तरी ते सारे स्त्रीधन आहे. शिवाय ती घराण्याची जुनी ठेव आहे. तिला सराफ कट्ट्यावर न्यायचे नाही. काय करावे? पैशाची व्यवस्था कशी लावावी या विवंचनेत ते होते. इकडे मध्यरात्री सावकाराच्या घरावर थाप पडली. दरोड्याच्या भीतीने सावकाराची बोबडीच वळली. एकदा, दोनदा, तीनदा थाप पडल्यावर मात्र थरथरत्या पायाने सावकार अंथरुणातून उठला, पण त्याला दार उघडण्याचा धीरच होईना. बाहेरून हलक्या पण गोड आवाजात साद आली, सावकार, मी उद्धव, नाथांचा सेवक आलो आहे, दार उघडा. सावकाराला धीर आला, पण साशंकपणे त्याने हळूच दार किलकिले केले. उद्धवच आहे याची खात्री करून घेतली व फटीतून विचारले, अरे बाबा, एवढ्या अपरात्री काय काम काढलेस? उद्धव म्हणाला, आपल्या कर्जफेडीची संपूर्ण रक्कम आणली आहे. सावकाराच्या तोंडाला पाणी सुटले. त्याला वाटले रक्कम लगेच ताब्यात घ्यावी, पण हिशोबाच्या वह्या दुकानात आहेत, त्याने पावती मागितली तर देणार कशी? सावकार म्हणाला, हे बघ, हवी तर रोकड ठेवून घेतो, पण पावती सकाळी मिळेल. एवढ्या रात्री झोपेचं खोबरं करून हिशेब ठिशेब व्याज मुद्दलाचा उहापोहा करायला नको. उद्धव आत येत म्हणाला, सावकार,
आपण भरल्या पोटी झोपेच्या होणाऱ्या खोबऱ्यासंबंधी कुरकुर करत आहात. पण आपण घातलेल्या शपथेमुळे एकनाथ महाराज उपाशीपोटी अंथरुणावर आडवे झाले आहेत. याची थोडी जाणीव ठेवा व आळस झटकून दारी आलेल्या लक्ष्मीचा स्वीकार करून रीतसर पावती द्या, नाहीतर कर्जरोखा तरी फाडून टाका. त्याचबरोबर सावकार उद्धवाच्या सोबतीने दुकानात गेला. तिथेच मुद्दल, व्याज, चक्रवाढ व्याज वगैरेचा हिशोब केला. हिशोबावर हुकूम उद्धवाने आणलेली रक्कम तंतोतंत भरली. सावकाराला याचे थोडे आश्चर्यच वाटले. रक्कम ताब्यात घेऊन त्याने उद्धवा देखत कर्जरोखा फाडून टाकला. सावकार घरी येऊन अंथरुणावर आडवा झाला, मात्र झोपेने त्याच्याकडे पाठ फिरवली. त्याच्या मनाची तळमळ सुरू झाली. एकनाथांसारख्या महात्म्याला मी रागाच्या भरात घालू नये ती शपथ घातली व त्यामुळे त्यांना उपास पडला. अरे, हे पैठण नाथांचं आहे. माझं वास्तव्यही इथलंच. त्यांच्या सान्निध्यात राहून मला क्रोध जिंकता आला नाही. छे छे, माझे जिणे व्यर्थ आहे. माझं रक्त बनियाच आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे तत्त्व मला व्यवहारात नित्य अवलंबावं लागतं. ती मला सवयच झाली आहे आणि ह्याच नीतीचा मी नाथांच्या बाबतीत अवलंब केला आणि कर्जाची वसुली साधली. आता मात्र पहाट झाल्याबरोबर देऊळवाड्यात जाऊन एकनाथांची क्षमा मागायची, त्यांच्यापुढे नाक घासायचं. झुंजूमंजू झाले. सावकार वाड्यावर आला. त्याचा चेहरा ओशाळगत झाला होता. तो चटकन नाथापुढे आला. त्यांच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाला, महाराज, मी घोर अपराधी आहे. माझ्यामुळे आपणास देहदंड पडला. क्षमा करा मला. नाथ म्हणाले, शेठजी, तुम्ही इतके वाईट वाटून का घेता? चूक तुमची नसून ती आमची आहे. तुमचे देणे परत करणे हे माझे कर्तव्य आहे. तुमचे सारे कर्ज फिटल्याखेरीज मी अन्नग्रहण करणार नाही. हे ऐकताच सावकार चक्रावला. नाथ असं का बोलतात हे त्याला कळेना. तो चटकन उद्धवाकडे गेला आणि म्हणाला, काल मध्यरात्री तुम्ही माझी व्याजासह सर्व रक्कम परत केलीत. हे महाराजांना कसे माहीत नाही? त्यांना तुम्ही सांगितले नाही का? आता सावकाराच्या बोलण्याने उद्धव चक्रावला. व हा शेठजी असा काय बरळतो आहे? मी त्याच्या घरी कधी गेलो? आणि व्याजासह द्यायला माझ्यापाशी रक्कम तरी कुठे होती? दिवसभराच्या उपासाने त्याच्यापर्यंत जाण्याचे त्राण तरी होते का माझ्यात? सावकाराला नक्कीच काहीतरी भ्रम झाला असावा. उद्धव म्हणाला, शेठजी, मी तुमच्या घरी आलो नव्हतो व तुमची रक्कमही दिली नाही. तेव्हा महाराजांना सांगण्याचा प्रश्नच नव्हता. उगाचच खोटं बोलण्याचं पाप माथी घेऊ का? आता मात्र सावकार खरोखर गोंधळला. तो उद्धवाला आठवण करून देऊ लागला. काल मध्यरात्री तुम्ही माझ्याकडे आलात. मग आपण दुकानात गेलो. सारा हिशोब तपासला आणि तुम्ही रक्कम देताच मी तो कर्जरोखा तुमच्या देखत फाडून टाकला. काहीच कसे आठवत नाही तुम्हाला? तेवढ्यात नाथांची हाक आली, उद्धवा, अरे लवकर इकडे ये. शेठजींना घेऊन इकडे ये. दोघेही एकनाथांकडे आले. नित्याची पोथी वाचण्यासाठी नाथ मांडी घालून बसले होते. त्यांच्या पुढे पोथी उलगडलेली होती. नाथ म्हणाले, उद्धवा, या सावकाराच्या कर्जरोख्याचे कागद फाडले कोणी? त्याचे तुकडे पोथीत ठेवले कोणी? सावकाराने काल रात्री घडलेला प्रसंग साद्यंत सांगितला. एकनाथांनी डोळे मिटले. हे काम नक्कीच पांडुरंगाचे असावे हे त्यांनी जाणले. ते म्हणाले, देवा, माझ्यासाठी का रे शेण घेतलास? माझा उपास तुला सहन झाला नाही का? अरे, मागे तू द्रौपदीसाठी अंबर अवतार घेतलास, दामाजीसाठी महार झालास, चोखोबासाठी सुईण झालास आणि आज माझ्यासाठी तुला उद्धव व्हावेसे वाटले. नाही नाही देवा, तुला शिणवावे एवढी माझी भक्ती नाही, पुण्याई तर नाहीच नाही, असे ते पुटपुटत होते. त्यांनी डोळे उघडले व फाडलेल्या कागदाचे तुकडे त्यांनी उद्धवाकडे दिले. ते पाहून सावकार दिग्मूढ झाला. ईश्वरी प्रसादाचे प्रत्यंतर त्याला पाहायला मिळाले. आता मात्र त्याने नाथांच्या पायावर लोळण घेतली. प्रत्यक्ष डाकोरनाथ रणछोडराय माझ्या दाराशी आले. मला त्यांनी तुळशी मंजिरीच्या सुवासाने संकेत दिला. शिवाय घटकाभर ते परब्रह्म, तो द्वारकाधीश माझ्या शेजारी बसला तरी मी त्याला ओळखू शकलो नाही. अगदी निर्लज्जपणे त्याच्या हातातून पैसे घेतले. मी केवढा हतभागी, मी केवढा पापी, मी केवढा दुर्दैवी असे म्हणून सावकार स्वतःचे तोंड झोडू लागला. मी त्या सर्वेश्वराला खुशाल म्हणालो की माझी झोपमोड होते, आज नको, हिशोब करायला उद्या ये. आज हा माझा नफटपणा कुठे फेडणार मी हे पाप?
मी व्यावहारिक संपत्तीत इतका लिप्त झालो की मला पारमार्थिक संपत्तीची किंमत वाटेनाशी झाली आहे. कुठली पूर्वपुण्याई फळाला आली आणि देवाचे पाय माझ्या घराला लागले, पण माझ्या दरिद्री कर्माने त्याला हाकलून दिले. सावकार पश्चात्तापाने दग्ध होऊन कान धरून उठाबशा काढू लागला. नाथ म्हणाले, सावकार काय हे? अहो, अशी स्वतःच्या आत्म्याला पीडा देणे म्हणजे सुद्धा हिंसा आहे बरं. माझे जरा नीट ऐका, म्हणजे तुमचा त्रागा थांबेल. तुमच्या पूर्व प्रारब्धाने प्राप्त झालेला सावकारीचा धंदा म्हणजेच तुमचा कर्मयोग तुम्ही चोखपणे पार पाडता आहात. म्हणून तर भगवंताने प्रसन्न होऊन तुमच्या वास्तूत पायझोळ झाडली. तेव्हा शांत व्हा. कुणालाही न नाडता, न पिडता, कुणाची हाय हाय, कुणाची तळमळ न घेता सावकारीचा धंदा चोखपणे करा, म्हणजे तीच तुमची ईश्वर सेवा होईल. नाथांनी त्याला कर्तव्य कर्माबद्दल, त्यातल्या त्यात सचोटीबद्दल बरेच काही सांगितले व त्याला परत घरी पाठवले. या साधुवृत्तीच्या पुरुषाची अशा प्रसंगाने जणू कसोटीच लागली होती. पण आपल्या ठायी असलेल्या दया, क्षमा, शांती, तितिक्षा या आध्यात्मिक गुणविशेषापासून त्यांची वृत्ती कोणत्याही कसोटीच्या क्षणी ढळत नव्हती व म्हणूनच प्रत्यक्ष परमेश्वरच त्यांचा पाठीराखा म्हणून उभा राहत होता व आलेली संकटे निवारण करत होता. घटना घडून गेली तरी पडसाद ऐकत बसण्याची नाथांना सवय नव्हती. ते चटकन आपल्या कार्यात निमग्न झाले. सावकार निघून गेला व एकनाथ पोथी वाचण्यात दंग झाले. गिरिजाबाईंनी मसाल्याच्या दुधाचा पेला केव्हा समोर आणून ठेवला हे त्यांना समजले सुद्धा नाही. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.